काही क्षण असे येतात जे आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा बनून राहतात. योद्धा कर्मयोगी हा असाच एक क्षण. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित या चरित्राच्या लेखनात माननीय डॉक्टर प्रदीप ढवळ सरांबरोबर सहलेखिका म्हणून योगदान देण्याची संधी मला मिळाली. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीची गोष्ट सुद्धा होती. मी एक साधी शिक्षिका, एक नाट्य प्रशिक्षिका, एक सूत्रसंचालिका, मोटिवेशनल स्पीकर आणि कधीतरी अधूनमधून थोडंसं लिहिणारी म्हणून माझा प्रवास सुरू झाला. पण शब्दांशी असलेलं नातं आणि समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याची ओढ मला या लेखन प्रवासात घेऊन आली. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रवास म्हणजे संघर्ष, जिद्द, नेतृत्व आणि लोकांसाठी समर्पण याचं जिवंत उदाहरण आहे. त्या प्रवासाचा एक छोटासा भाग शब्दात मांडण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजते. हा क्षण माझ्यासाठी केवळ एक पुस्तकाचा भाग नाही. हा क्षण आहे विश्वासाचा, जबाबदारीचा आणि कृतज्ञतेचा. आई-बाबांचे आशीर्वाद, साईबाबांची कृपा यांच्यामुळेच हे शक्य झालं. एक कलाकार म्हणून, एक प्रशिक्षिका म्हणून आणि आज एक सहलेखिका म्हणून. अर्थात हा प्रवास सुरू आहे आणि राहावा अशी अपेक्षा आहे.